होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली। दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000। दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000। दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000। दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2, बरं का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये। आणि दिनांक 31/3/2022, 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत। हे ॲक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठं? परळीला। त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला। त्यांनी ही बिले उचलून दिली आहे। म्हणजे हे मोडस अप्रेंटिसचे लक्षात आले का तुमच्या? कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात, आणि ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही। मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता। त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची PDF आहे माझ्याकडे। मी सगळ्या मीडियाला PDF देतो। कृपया, माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं, किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह, आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का। 1 रुपयाचंही काम न करता 37,70,00,000 रुपये उचलण्यात आलेले आहेत। 1 क्रमांक 2, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये, जानेवारी 2023 ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते। दिनांक 13/12/2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी, 9 कामांची यादी माझ्याकडे आहे, PDF तुम्हाला द्यायला तयार आहे। दिनांक 18/2/2022 रोजी 1 कामाचे 1,20,00,000 कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16,20,00,000 रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत। बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत, आता हा 3रा प्रकार चालू झाला बरं, अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच 6,30,00,000 रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून केल्याचे दाखवले। परळी पूस बर्दापूर, हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही। परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे। आणि याच्यातली गंमत बघा पुढं, या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली, तपासणी केली, त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले। त्यांनी सांगितलं
की 17/3/2022ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे, तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. पैसे तर उचलून घेऊन गेले. हॅम म्हणजे हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच 5 कोटी रुपये दुसऱ्याच हेडमधले मंजूर करून आणले, दुरुस्तीच्या हेडचे, ते बी उचलून घेत. यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी, उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे. हे कार्यरत होते या तारखेला. त्याच्यानंतर परत DPDC माननीय जिल्हाधिकारी बीड, त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही, यांनी 25/3/2020 रेखावार होते का कोण होतं, 25/3/2020ला बहुतेक 25/3/2020ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या 57 कामाच्या. परळी मतदारसंघातल्या 57 कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईच्या अंतर्गत येत असलेल्या 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं, प्रशासकीय मान्यता प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला. परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14,43,45,000 रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. 14,43,45,000 रुपयाचे बोगस बिल उचलले. प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले. तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही. 25/3/2020ला तुमचं मत आहे का राधा विनोद शर्मा साहेब होते, बहुतेक राधा विनोद शर्मा असतील. त्यांनी प्रमा रद्द केल्या, पण अंबाजोगाईच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी, डेप्युटी इंजिनियरनी त्यांनी 57 कामाच्या 14,43,45,000 रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये 2000 म्हणजे 31/3/2022 आहे ना. हा, मी जे तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला, सुरुवातीची तारीख आहे 13/12/2021 पासून 13/12/2021 बरं का. 2021, 22 आणि 2023 जोपर्यंत सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीत मी जे आकडे सांगितले, एक पहिलं 37,70,00,000 रुपये बोगस उचलले, दुसरे 14,46,00,000 रुपये आणि 16,20,00,000 रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73,36,00,000 रुपये बोगस बिले उचललेली आहेत. या एवढं बोगस बिलं मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. मी असं कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला नाही. हा एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन, मला वाटतं त्यांच्याकडे कोणतं खातं होतं, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 2023 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागमधून 73,36,00,000 रुपयाची बोगस बिलं उचललेली आहे. या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत. 1, 2 आणि 3 फायलीने केलेल्या आहेत वेगवेगळ्या. हेड बी वेगवेगळे आहे. DPDCचे किती उचलले, राज्य सरकारच्या SRचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले, ह्या याद्या आहेत. याच्या PDF आहेत. झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा PDFच तुम्हाला देतो. तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या ब्लॉकवरती टाका तुमच्या मीडियाच्या, आणि मीडियाला सुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा पाहू द्या की या कामावर या कालावधीत या कामावर इथे कामं झालती का.
₹1 सुद्धा काम न करता ही सगळी बोगस बिलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत. आता या संपूर्ण यादी संदर्भात यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली का आणखी कुणाकडे दिली आणि तक्रार कुणाकडे करणार आहे? मी अजून कोणाकडेच दिली नाही. राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या येणार आहे. त्यांना बी ही संपूर्ण यादी, पण उद्या नाही देणार, उद्या DPDC आहे, पहिल्यांदा येत आहेत ते. त्यांना फक्त माहिती तर आता होणारच आहे ना, ते आमच्या इथे येत आहे. उद्याच्या DPDC मधला आमचा विषय हाच राहणार आहे. याची तक्रार तर देणार आहे ना अजितदादाकडे बी. आपले शागिर्द किती म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतायत. म्हणजे तुमचे सामाजिक न्याय आणि पालकमंत्री शिवशंकर स्वामी, हे मुंडे कोण आहेत? संजय मुंडे. आणि मला असं कळलं संजय मुंडे साहेब 2022ला ह्याच्यावर बी गेले, रिटायर झाले हे पैसे उचलून देऊन. आणि परत त्यांचं बिचाऱ्याचं काहीतरी आजार झाला आणि तेव्हापासून ते माणूस कुठे आहे ते बी सापडत नाही. देवदयाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी असावा एवढीच अपेक्षा आहे. ते माणूस त्या परिसरामध्ये नाही, आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही. रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे तिथं. किडनीचं काहीतरी आजार झालता म्हणले किरकोळ, अगोदर एकदम टाईट होता, पण हे बिलं उचलून दिल्याच्या नंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला. काय बोलतो मला असं बोलत तुमच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं अजित पवार. नाही, ते बोलू शकतात. अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले. सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात. त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे. अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे. माझं 54च वय आहे. मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय, किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही. मी त्यांच्याबरोबर असताना बोललेले. मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात, पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही. पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो. मी फक्त फडणवीस, नड्डा, शहा यांच्या झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे. दादा बोलतात ते बरोबर आहे. फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब, ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत. ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही. माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती. आणि ते जे आहेत ते बरोबर आहे. नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ते बोलू शकतील. बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. आम्ही सुद्धा नाही केली. मी कुठं राजीनामा केला, फक्त एवढं म्हणतो, ही एवढ्याला कसं काय उचललं, एवढं म्हणणं आहे बाबा. आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना. हा बोला. आता ते तुम्हीच बघून घ्या ना, त्याच्यात कंत्राटदार कोण आहे काय, एवढं कुठं बघत बसावं. काही काय मजूर संस्था आहेत, काही गुत्तेदार आहेत, त्यांचे नावं तुम्हीच बघा. PDF दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला? PDF दिल्यावर गुत्तेदार कळेल, हे कळेल, ते कळेल, कोणाच्या नावावर आहे काय आहे. आणि हे पसारा थोडा आहे का, हे लय मोठा पसारा आहे. हा, कामांच्या याद्या आहेत, काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत, काही ठिकाणी कोट्यात उचललेत. ठीक आहे. हे पहिलं जे हे आहे 30/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीत भाऊ किती पैसे उचलले? 70 कोटी ना पहिल्या कट्ट्यात, 37 कोटी. 37 कोटी हे लास्टला आहे. ते 37 कोटी 70 लाख पहिल्या टप्प्यात. उद्या DPDCची बैठक आहे आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा उद्या येत आहेत. पंकजा मुंडे सोबत आहे, धनंजय मुंडे सोबत आहे, तुम्ही राहणार. हो, त्या
आधीच तुम्ही हा घोटाळा काढला. मी आधी काय डेप्युटेशीच्या आधी काढला नाही, माझ्याकडे आता पोहोचला, आज दुपारी पोहोचला. जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर. आणि यानंतर तर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.